आणि सामना पहिलाच बॉल सोमनाथसाठी फटका चांगला आहे, चेंडू मात्र सरळ जातोय सीमा रेषा बाहेर. आणि तोच फॉर्म तोच हंगाम जशा प्रकारे पहिल्या मॅच मध्ये गाजवला आणि या मॅच मध्ये देखील तशी सुरुवात होती आहे सोमनाथ गायकवाडच्या बाद बनत चौकारांना. थँक्स डीजे. त्याचबरोबर वंडरबॉ भिवंडी विशाल मस्के यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येतात उंबाडे टीमला. आणि सामना सुरू होईल या ऐकूयात राहुल भोईर. पूनम स्फोटन आणि तन्मय स्पोर्ट्स यांच्याकडनं मध्ये शुभेच्छा येत आहेत. कोणला उमाडे संघासाठी. तर दरम्यान पलकावरती एकूण धावा आपल्याला इथं पाहायला भेटतील. हा सामना मात्र खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला भेटेल. पलकावरती एकूण धावा या दरम्यान येत आहेत 7 धावा. नंदिवली कोलीवाडा संघ एका बाजूने दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला भेटेल जगदंब स्पोर्ट्स वाकलन. स्ट्रायकरला गुरुनाथ गायकर आहेत. गुरुनाथसाठी हा चेंडू या दरम्यान बाकफुटला जाऊन स्क्वेअरकडे खूप चांगल्या प्रकारे दाखवला. अपील पास आहे, क्षेत्र जेल मध्ये चेंडूच्या मागे जातो की वेगाने चेंडू अडवला जाईल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. तोपर्यंत इथं 3 धावा कंप्लीट केल्या जातील. 3 धाव्याने संघाची धावसंख्या 3 पुढे जाते. पलकावरती एकूण धावा येतील 10. 2 सखी बंधुराज सोमनाथ आणि गुरुनाथ 2 चांगले खेळाडू आहेत, 2 अष्टपैलू खेळाडू आहेत जगदंब वाकलन टीमचे. पहिल्या सामन्यामध्ये जमासोबामध्ये दरम्यान मानेरा संघाला डॉमिनेट केलं आणि सेकंड मॅच मध्ये इथना त्याला सामना खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. विश्वास पाटील आहेत गोलंदाज. चेंडू या दरम्यान लिडिंग ज्योती कीपरच्या पाडी शॉट टाळण्याला चूक झाली. राकेश कडनं जेल ड्रॉप झालाय सोमनाथचा. तोपर्यंत अजून इथं 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. इन डबल डिजिट 11 धावा पलकावरती येतात. पहिले P1 षटके दरम्यान विश्वास पाटीलचा 1-1 सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला होता आजच्या दिवसामध्ये. मात्र हा सामना कोणता संघ जिंकतोय दरम्यान 2 हात करेल पुन्हा एकदा गावदेवी उंबाडे संघासोबत. शॉर्ट पिच होता मात्र चेंज ऑफ फेस गतीमध्ये मिश्रण खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी व्हॅरिएशन आपल्याला पाहायला भेटलं. विश्वास पाटील कडून षटक क्रमांक पहिला संपल्याचा इशारा आमच्याकडे पंचांचा आला. जय पवार सर आहेत आणि एका बाजूने दरम्यान रमेश माद्रे सर आहेत मैदाना शॉट मध्ये आमचे प्रमुख मेन पंच. तर पलकावरती एकूण धावा इथं षटक क्रमांक संपल्या गेल्या. पहिलं 11 धावा दा पलकावरती पहिले P1 षटक इथं मात्र कंप्लीट झालाय. डीजे थँक्यू डीजे. तर पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट. पलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला भेटेल डबल डिजिट 11 धावा. राकेश डोने मागच्या सामन्याचा मानवता चेंडू मात्र रिवर्स केले चांगल्या प्रकारची फलंदाजी. चेंडू गोलीच्या वेगाने फरार. चौका 4 धावा. गुड शॉट. चौकारने संघाची धावसंख्या अजून 4 ने पुढे जाते. 15 धावा इथनं पलकावरती येतात. मागच्या सामन्याचा हिरो मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती राकेश डोनेने. आता मात्र पहिल्या बॉलवरती आगाज केलाय सोमनाथ गायकरने.
वन्स अगेन आता मध्ये रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, मध्ये प्रयत्न फसला, कीपरकडनं चूक झाली. चेतन डोणे एसटीच्या मागे तोपर्यंत बॅकअपसाठी विश्वास पाडील जाती तोपर्यंत लेगबाची धाव असेल. पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. अजून एक मात्र इथनं धाव असेल अवांतर आणि एका धावाने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे. 16 धावा इथनं पलकावरती येत आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गात असताना राकेश डोणेचा इथनं वापर केला जातोय. रावंड विकेट मारा करतायत. हा चेंडू खराब होता, फक्त दिशा दिली गुरुने आपल्या स्टाईल मध्ये. चेंडू जातो मात्र या दरम्यान स्वेलेक झोनच्या बाहेर सीमेरेषे पलीकडे षटकार. थँक्यू डीजे. गुरु गायकरच्या बॅटमधून हा षटकार येतोय. चॉईस बॉल नसेल सोमनाथ प्लीज. चेंडू तुम्हाला एकच दिला जाईल. सर्वांना नियम सारखेच आहेत प्लीज. तुम्हाला आधीच आम्ही सांगितलं होतं. अजिंक्य खूप रागाने आमच्याकडे बघतायत. चॉईस बॉल एकच असेल, सर्वांना नियम सारखाच असेल. चेंडू मध्ये कोणताही सांगायचं जावं, चॉईस बॉल बघा अजिबात तुम्हाला मिळणार नाहीये. हा चेंडू क्रॉस झाला, आडव्या बॅटने केलं चांगल्या प्रकारची फलंदाजी. मात्र क्षेत्रक्षेत्र चेंडू खूप वेगाने आले. बॅकअप साठी केवळ 2-2 येतील. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र इथनं 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय तोपर्यंत या 2 धावा असतील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या अजून 2 पुढे जाते. पलकावरती एकूण धावा इथं येतील 24. 24 धावा पलकावरती इथं येतात. षटक क्रमांक इथं मार्ग असताना दुसरा राकेश डोणेचा इथं वापर केला जातोय या षटकामध्ये. हा चेंडू स्कूप केला आहे, मिस्टामिंग आहे. चेंडू डीप मध्ये जातोय. स्वेलेगन चेंडू लॉंगलॉकच्या मधोमध क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, फेकणार, तोपर्यंत अजून या 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या अजून 2 ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील 26. 26 धावा पलकावरती येतात. 26 धाव्याची इथं भागीदारी मागच्या सामन्यामध्ये जगदंबा वाकलन संघाने 48 धावा बनवले होते आणि 49 धावा बनवायच्या असताना तो सामना जिंकला होता. जगदंबा वाकलन टीमने या सामन्यामध्ये जगदंबा वाकलन संघ किती धावसंख्या बनवेल बाकवूडला जाऊन स्वारकात दाखवण्याचा प्रयत्न होता गुरु गायकरचा. मात्र प्रयत्न फसलाय. तोपर्यंत पंचांचा इशारा आमच्याकडे येतो. 2 षटक झाले कंप्लीट आणि 2 षटकाच्या अखेरीस पलकावरती एकूण धावा आपल्याला पाहिजे 13च्या सरेसरीने 26 धावा पलकावरती इथनं सेट केल्यात जगदंबा वाकलन टीमने. नाणेफेकीचा कौल सर्वप्रथम जिंकला नांदिवली कुलेवाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना इथनं या 2 षटकामध्ये 26 धावा खर्च केला. म्हणजे येणारे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथनं सोमनाथ गायकर आणि गुरु गायकर कशा प्रकारे खेळ करतील हे आपल्याला पाहायला भेटेल. डिन्स ब्रेक डीजे. हॅलो तर 2 षटकाचा खेळ झाला कंप्लीट. 2 षटकाच्या अखेरीस पलकावरती एकूण धावा इथं आपल्याला पाहायला भेटत. दरम्यान 26 धावा प्रति षटकामागे 13.00 इथं सरासरी मेंटेन केली आहे. या दरम्यान जगदंबा वाकलन टीम कडनं मात्र पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र फलंदाजी केली होती. फर्स्ट इनिंगमध्ये 48 धावा बनवल्या होत्या. पण 49 धावा बनवायच्या असताना प्रवीण जोशीला नक्कीच बॅक टू बॅक 2 मध्ये 2 चौकार आले आणि त्याच्यानंतर प्रवीण जोशीला बाद केलं आणि त्या सामन्यामध्ये नक्कीच मजबूत स्थिती मात्र निर्माण केली आणि तो सामना मात्र जिंकला. तर ऋषी बोरने चांगल्या प्रकारचा खेळ मात्र शेवटपर्यंत दाखवला होता. मात्र अपयश आलं आणि अंतिम षटकामध्ये तो सामना जिंकला होता जगदंबा वाकलन क्रिकेट संघाने. तर अनिकेत डोणे असतील गोलंदाज. स्ट्रायकरला खेळण्यासाठी होतील इथं फलंदाज सोमनाथसाठी हा चेंडू या दरम्यान पंच लाईन बघतील. मात्र पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. अवांतर धाव
स्फेअर चेंडू आणि अमांतर धाव्याने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाते. पलकावरती एकूण धावा येतील 27. अनिकेत मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी अनिकेत डोनीने केली होती आपल्या टीमसाठी. चेंडू या दरम्यान क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू बरोबर बॅटच्या नेटवर्क मध्ये येत नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र व्यवस्थित येत नाहीये. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाईल. 28. 28 धावा इथं पलकावरती येत्या षटक क्रमांक या दरम्यान मार्गात असताना तिसरा. हा सामना खूप महत्वाचा असेल कारण आजच्या दिवसामध्ये गावदेवी उंबाटे टीमने 2 सामने जिंकत क्वालिफाय झाल्या पुढच्या फेरीमध्ये. कालच्या दिवसामध्ये श्री गणेश बाले टीमने खूप चांगला चमकदार असा परफॉर्मन्स दाखवलाय आणि उपांत्य फेरीसाठी सज्ज झालाय. शॉर्ट पिच आहे ऑन साइडला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली येतील. जेल खूप चांगला पकडला जाईल. गुरु गायकरला इथं मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन पहिला झटका जगदंब वाकलन क्रिकेट संघाला. साईनाथ जात आहेत नवीन फलंदाज वन डाऊन साठी. सोमनाथसाठी हा बॉल खूप चांगला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. बॅक्समध्ये केवढे खूप वेगाने येतील विशाल डोने संघाचे संघनायक म्हणून नाणेफेकीसाठी सातत्याने येत असतात. आजच्या दिवसामध्ये आपण त्यांना आपण बघितलं व्यासपीठावरती. तत्पूर्वी इथनं या 2 धावेचा अवधी कंप्लीट होईल आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या 30 धावा पलकावरती येता षटक क्रमांक 30 मार्गाचा असताना गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली कोलीवाडा एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने जगदंब वाकलन संघ असेल इन ऍक्शन मध्ये. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा दर्जेदार आणि विद्यमान सामना आपल्याला इथनं पाहायला भेटतोय. शॉर्ट पिच आहे दरम्यान हुक करण्याचा प्रयत्न केला सोमनाथने. प्रयत्न फसलाय मात्र चेंडू जास्त दूर जाणार नाही. शॉट लेगला चेंडूची फील्ड होईल. तोपर्यंत अजून इथनं एक धाव असेल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या जाईल 1 ने पुढे. 31 धावा इथनं पलक्यावरती येत्या षटक क्रमांक इथनं मार्गाचा असताना तिसरा. नांदिवली कोलीवाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर प्रथम डिसिजन घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि जगदंब वाकलन टीम प्रथम फलंदाजी करत असताना इथनं सुरुवात खूप चांगली झाली. दोघा मात्र सोमनाथ गायकर आणि गुरु गायकर कडनं सुरुवात खूप आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला भेटली. दरम्यान साईनाथसाठी हा चेंडू शॉर्ट पिच होता. मग चेंडू बरोबर बॅटच्या खालून जातोय. चांगल्या प्रकारची आपल्याला इथं गोलंदाजी पाहायला भेटते अनिकेत डोनेकडनं. अनिकेत आतापर्यंत दरम्यान फक्त 5च धावा अनिकेतने खर्च केल्या षटकामध्ये. विश्वासने तब्बल 11 धावा खर्च केला तर राकेशने 15 धावा खर्च केला. तर हा चेंडू शॉर्ट पिच होता. मग बरोबर चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढा झाला नाही. पण मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक मात्र खराब झालं. चेंडू उचलण्यासाठी विशाल डोने जातील. तोपर्यंत या 2 धावा आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा एक वीराईचा एक वीराईचा एक वीराईचा. 3 षटक इथं झाले कंप्लीट. 3 षटकाच्या अखेरीस थँक्यू डीजे. 33 33 धावा दापालकावरती. अंतिम षटक असेल आता मात्र मोरेश्वर डोनेचं. मोरेश्वर डोने अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे इथं गोलंदाजी करतात कारण का इथं आतापर्यंत चांगल्या प्रकारचा के दरम्यान नांदिवली कोलीवाडा संघाने पहिला सामना खूप चांगल्या प्रकारचा जिंकला होता. फक्त 39 धावा बनवून दिल्या होत्या नारायण टीमला आणि पूर्णपणे दबाव प्रेशर समोरच्या टीमवरती प्रथम गोलंदाजी करत असताना गावदेवी नांदिवली कोलीवाडा संघाने मात्र बनवला होता. मात्र तसाच प्रेशर या सामन्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न असेल का या अंतिम षटकामध्ये. गोलंदाज यावेळेस असतील मोरेश्वर डोने. सोमनाथ गायकर स्ट्रायकरला फलंदाज. मिस टायमिंग झालाय. चेंडू खूप हवेमध्ये या दरम्यान जातोय. जज करतील आता मात्र मोरेश्वर डोने चूक नसेल. फलंदाज बाद बिग विकेट सोमनाथ मैदानाच्या बाहेर.
थँक्यू डीजे. आमचे ऑफिशियल गुणसंख्या लेखक शेखरजी भोईर यांचं शुभागमन झालंय. या आमच्या सोबत तुम्ही पुन्हा एकदा जॉईंट व्हा. हा चेंडू या दरम्यान फलंदाज होतील बाद. चांगल्या प्रकारची गोलंदाजी बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती फलंदाजाला बाद केलाय आणि मोरेश्वर डोने इथनं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम रोख रक्कम 500 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल मोरेश्वरला. मोरेश्वर हॅट्रिकचा बॉल हाय मिस्टा मिंगे क्षेत्ररक्षक जेल खाली आली. पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली या स्पर्धेमध्ये. मोरेश्वर डोनेला 500 रुपये दिले जातील. विलासनाना डोने यांच्याकडनं जो 500 रुपयाचा कॅश प्राइज होता तो 500 रुपयाचा मात्र कॅश प्राइज आता मात्र या दरम्यान मोरेश्वर डोनेला दिलं जाईल. डीजे शिवदास भोईर नवीन फलंदाज. अजून एक जर फलंदाजाला बाद केलं तर अजून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. जेव्हा जेव्हा तुम्ही विलास नाना डोने त्याच्यानंतर रामदास नाना डोने तुम्ही व्यासपीठावरती असतील तेव्हा तेव्हा मात्र तुम्हाला कॅश प्राइज मात्र काल सुद्धा मात्र या दरम्यान संचितला दरम्यान 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं 2 षटकारासाठी. कॅश प्राइज तुम्हाला सध्या त्याने पाहायला भेटेल. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि आज दरम्यान आपला गावातील संघ खेळतोय त्यांचं एक मग त्यांना मात्र एक प्रोत्साहनासाठी हा कॅश प्राइज लावला जातोय. अजून एक विकेट कंप्लीट केलं तर अजून 500 रुपये दिले जातील. हा चेंडू या दरम्यान स्वेर येतोय म्हणजे संधी अजूनही असेल मोरेश्वरसाठी. 34 धावा धापालक्यावरती येत आहेत. जगदंब वाकलन स्पोर्ट थोडंसं मात्र इथं बाकवटला जातोय त्याचे बेनिफिट म्हणजे पूर्णपणे देईल ना गोलंदाजांना. हा चेंडू खूप सुरेख होता मात्र चेंडू जास्ती दूर जाणार नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघा. एवढ्या इझिली मात्र या दरम्यान इथनं चेंडू एवढा दूर गेलाही नव्हता तरी सुद्धा मात्र 2 धावा चित्याच्या वेगाने चित्याच्या चपलाईने या 2 धावा कंप्लीट केल्या. काय कॉम्बिनेशन आहे काय कॉल आहे. मात्र धावा कशा का नाहीत धावा येणं गरजेचं आहे. मग सिंगल डबल नाही हो किंवा षटकार चौकारा नाही हो धावा येणं गरजेचं आहे. 36 धावा धापालक्यावरती येतात. 2 to go. सुनी 2 चेंडूचा केश लेके हा चेंडू फक्त दिशा दिली चेंडू मध्ये कीपरच्या पाठी जाईल. लॉंग लेगला आउटफील्ड पास आहे सीमे रेषे पलीकडे जातोय. चौकार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे. तर चौकारने संघाची धावसंख्या आता मात्र 40 कंप्लीट होते. 40 धावा पूर्ण होत आहेत धापालक्यावरती. हा चेंडू या दरम्यान ऑर्डरच्या मधून समोरच्या दिशेने जातो. चांगल्या प्रकारची इथनं फलंदाजी शॉर्टचं सिच्युएशन खूप चांगलं झालं. चेंडू उचलतील फेकतील या दरम्यान स्वप्नील नाईक तोपर्यंत तिथे जायचा प्रयत्न केला मात्र फक्त धावा असतील 2च आणि इथल्या 2 धाव्याने फर्स्ट इनिंग झाली कंप्लीट आणि इथनं या 6 षटकाच्या अखेरीस पालकावरती धावा पाहायला भेटला 42. 42 धावा धापालक्यावरती इथनं या दरम्यान बनवल्या गेल्या जगदंबा वाकलन टीमच्या माध्यमातून. फर्स्ट इनिंग मध्ये इथनं फलंदाजी करत असताना जिंकण्यासाठी 43 धावेची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये 40 धावा चेस केल्या होत्या मात्र या सामन्यामध्ये इथनं नांदोली कोलेवाडा संघ या 43 धावा चेस करेल का आपल्याला इथनं हा चित्र पाहायला भेटेल. डीजे Bye.
खेळ रंगला खेळ रंगला 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 आज क्रिकेटचा खेळ रंगला या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला या चिचपड गावात आगरी कोली चषक हा रंगला या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला विलासबाईची संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा विलासबाईची संकल्पना केलं आयोजन त्यानं पुन्हा त्याचे संगतीला आहे या गावचा संतोष म्हात्रे बॉलर जुना त्याचे संगतीला आहे या गावचा संतोष म्हात्रे बॉलर जुना स्पर्धा सुरू करताना नमला आई गावदेवी चरणी नमला स्पर्धा सुरू करताना नमला आई गावदेवी चरणी नमला या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला या चिचपड गावात आगरी कोली चषक हा रंगला या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला चालली मैदानी भारी कोणी मारित सिक्सर बाउंड्री चालली मैदानी भारी कोणी मारी तो सिक्सर बाउंड्री कोणी बॉलर विकेट घेऊन आणि स्पर्धेत रंगत न्यारी कोणी बॉलर विकेट घेऊन आणि स्पर्धेत रंगत न्यारी लढा चालला 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 पहिल्या मानासाठी लढा चालला लढा चालला 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 पहिल्या मानासाठी लढा चालला या चिचपड गावात आगरी कोळी चषक हा रंगला या चिचपड गावात आगरी कोली चषक हा रंगला या चिचपड गावात आगरी Thank you, कोळी DJ. चषक आता कापा खातो ना मी थांब ना मस्त चव वल्लाय कलिंगडाचा कापा ना गोर नाही किशन 200 रुपये 200 रुपये किशन हॅलो हॅलो थँक्यू तेजस भोईर सामन्याकडे सामना मात्र सुरू होतोय 43 धावेची गरज आहे पहिला षटके क्रॉस लाईन पहिलाच बॉल वरती राकेश टोनेने आगाज केला मात्र क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं होईल गुरुनाथ गायकर कडनं चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत या दरम्यान या 2 धावा असतील कारण का इथनं 43 धावा बनवायच्या असताना आपल्याला चांगले मॅच इथनं पाहायला भेटेल संचित आमचे गुन्हे संख्या लेखक 2 धावा पलकावरती येत आहेत शिवदास हा पहिला षटक आहे आणि पहिल्या पिमन षटक्यामध्ये शिवदास गायकर राकेश शायकाला फलंदाज पहिला बॉल मात्र मोठा फटका आला होता सेकंड बॉलवरती मिस्टामिंग झाला मात्र या दरम्यान स्वतःचा बॅलन्स खूप लवकर गमावला गुरु गायकरने चिडू जातो सीमेरेषे पलीकडे नशिबाचा चौकार थँक्यू डीजे
5 वर्ष शिक्षा जेलमध्ये ना मग बाबा जरा बाबा काही टेन्शन नको जाऊ लगेच का ना काय हो आपला आपला कलिंगर खा कलिंगर खा आपला 6 धावा पलकावरती येतात आता मात्र क्रॉस द लाईन आता मात्र मिक्स टायमिंग आहे आता गुरुकडनं चूक नसेल फलंदाज होतील बाद राकेश शोधला सोडावं लागेल मैदान पहिला ब्रेक तो पहिल्या विकेटचं पतन पहिला झटका गावदेवी नांदिवली कोलिवाडा टीमला हॅलो पहिला विकेट येतनं मात्र कॅरी केलाय गुरु गायकरने आता मात्र खूप चांगल्या प्रकारचा झेल पकडला चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडू आहे जगदंबा वाकलन टीमचा 43 जावा बनवायच्या असताना आपल्याला हा सामना शेवटपर्यंत चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल आणि काय चांगली मॅच एक प्रेक्षणीय दर्जेदार लढत आपल्याला पाहायला भेटते दोन संघांच्या माध्यमातून हा चेंडू बॅकवुडला जाऊन 18 अशामधून बॅकवुड पॉइंटला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण बड्डे बॉय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव असेल एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे पलक्यावरती एकूण धावा इथं येथील 7 धावा धापलक्यावरती येत आहेत आपण चांगले मॅच बघतो दोन चांगल्या संघामध्ये जगदंबा वाकलन टीमने फर्स्ट इनिंग मध्ये 42 धावा बनवल्या होत्या आणि 43 धावा बनवायच्या असताना इथनं आतापर्यंत एक विकेट गेलाय गावदेवी नांदिवली कोलिवाडा संघाचा मात्र इथं कमबॅक असेल का स्वप्नील नाईक एक चांगला फलंदाज आहे आणि एका बाजूने विशाल डोने स्ट्रायकर फलंदाज आहे नांदिवली क्रिकेट संघाचा चेंज ऑफ फेस आहे बघा व्हेरिएशन असणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये आणि खूप चांगला आपल्याला व्हेरिएशन पाहायला भेटलं बदलाव प्रत्येकी चेंडू मात्र वेगळ्या प्रकारचा फेकला जातोय त्याच्यासाठी आपल्याकडे असलेली गुणवत्ता असणं गरजेचं आहे सराव असणं गरजेचं आहे प्रॅक्टिस मॅन अँड परफेक्ट मॅन असं म्हटलं जातं सरावच माणसाला नक्कीच परिपूर्वक मनवत असतो हा चेंडू दरम्यान मिस टायमिंग शॉट खाली क्षेत्ररक्षक एक सोपा झेलले फलंदाज होतील इथनं बाद ज्या स्वप्नील नाईकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या नांदिवली टीमला तो स्वप्नील नाईक जर पावलाने येईल मैदानाच्या बाहेर थँक्यू तिथे विकेट टेकिंग गोलंदाजी पहिल्याच P1 षटकामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला खेळ पाहायला भेटला शिवदास गायकरकडनं या षटकामध्ये आपल्याला आतापर्यंत 7 धावा खर्च केला शिवदास त्याच्यामध्ये आपल्याला 2 फलंदाज बाद झाले राकेश डोने आणि स्वप्नील नाईक आता मात्र इथनं बाद झालाय इथनं जिम्मेदारी जबाबदारी होतं कोणता खेळाडू घेईल विशाल डोने संघाच्या संघाने घेत स्ट्रायकर फलंदाज आहे जर विशालने चांगला खेळ केला तर आपल्याला हा सामना शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल कारण जगदंबा वाकलन टीम एवढ्या इझिली हा सामना सोडणार नाहीये आणि एवढ्या इझिली मैदानाच्या आतमध्ये हार मानणार नाहीये जगदंबा वाकलन क्रिकेट संघ एका बाजूने गावदेवीच्या आशीर्वादाने पुन्हा या दरम्यान नांदिवली कोलिवाडा संघ उतरला इनॅक्शन मध्ये दुसऱ्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज जगदंबाचा नक्की जयघोष करत या दरम्यान जगदंबा वाकलन टीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने उतरल्या मैदानाच्या आतमध्ये वाकलन संघ तर समीकरण इथनं एक षटक मध्ये झाला कंप्लीट 7 धावा पलकेवरती येतात बनवायच्या असताना 43 धावा हा सामना शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला भेटेल जुनी 37 धावेची गरज आहे इथनं फलंदाज होतील बाद 1 मग विकेट डाऊन अनिकेतला मैदान सोडावं लागेल बागफुटला जातो मैदानाच्या आतमध्ये गावदेवी नांदिवली कोलिवाडा संघ थँक्यू डीजे विकेट टेकिंग गोलंदाजी
कारण का इथने विकेटच जास्त मात्र कॅरी करावं लागतील. त्या अनुषंगाने जगदंबा वाकलन टीम इथनं वापसी करण्याचा प्रयत्न करतो. कारण 43 धावा बनवायच्या असताना इथनं अजूनही 36 धावेची या दरम्यान गरज आहे. कारण का चेंडू शिल्लक आहेत इथनं 17 आणि बनवावा लागतील इथनं धावा जिंकण्यासाठी 36. सोमनाथ गायकर आहेत गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. खूप कमी वयामध्ये जास्त प्रगती वाकलन टीम कडनं खेळत असताना आपल्याला मात्र सोमनाथ गायकर कडनं पाहायला भेटली. तो सोमनाथ गायकर इथनं या दरम्यान हा षटक फेकतोय आपल्या संघासाठी. आता मात्र संघाचा प्रमुख फलंदाज ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील, नांदिवली कोलीवाडा संघाचा हा फलंदाज चेतन डोने मैदानाच्या आतमध्ये. चेतनसाठी पहिलाच बॉल क्रॉस द लाईन खेळलेत. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं गुरु गायकर कडनं. चेंडू एका ऍक्शनने उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा पालकावरती येतात. येणारे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा मात्र बनवावा लागतील. 35 धावेची गरज आहे. मात्र हा सामना आपल्याला हा चेंडू दरम्यान बॅकफुटला गेले. चेंडू डीप मध्ये गॅप सुद्धा खूप मोठा आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी कारण का एवढा मोठा अंतर कापू शकत नाही क्षेत्ररक्षक. चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे अपड्राच्या माध्यमातून हा चौकार. हा चेंडू या दरम्यान समोरच्या दिशेने खेळले सरळ रेषेने. चांगल्या प्रकारची फलंदाजी. चेंडू साइड स्क्रीनला फील्ड होईल तोपर्यंत अजून या इथनं 2 धावा कंप्लीट केले जातील आणि 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 14 धावा पालकावरती इथनं येत आहेत. बनवायच्या असताना इथनं 43 धावा बनवायच्या असताना इथनं अजूनही संघर्ष केला जातोय. जगदंबा वाकलन टीम कडनं इथनं अजूनही मात्र वापसी करण्याचा प्रयत्न या दरम्यान सोमनाथ गायकर कडनं केला जातोय. अजून 29 धावेची गरज आहे. येणारा 14 बॉल मध्ये 14 चेंडू आणि 29 धावेची गरज. हा चेंडू खूप चांगला होता. खूप चांगल्या प्रकारची मी इथनं गोलंदाजी म्हणेल. बरोबर प्रॉपर यॉर्कर ज्याला म्हटलं जाईल. चेंडू जास्त कुलबट टप्पाचा फेकला जातोय. चेंडूला जास्ती प्लाइट दिली जात नाहीये आणि याच्यासाठी जाणला जातो सोमनाथ गायकर. एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू जगदंबा वाकलन टीमचा. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या जाते 1 ने पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील 15 म्हणजे अजून इथं 28 धावेची गरज. येणारे चेंडू शिल्लक असतील या दरम्यान 13. 1 टू गो. अंतिम बॉल असेल या षटकातील सोमनाथ गायकरच्या. ज्या सोमनाथ गायकरने आतापर्यंत इम्प्रेस केलाय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथं या षटकामध्ये सोमनाथ गायकरने आपल्या टीम साठी केली आहे. हा चेंडू या दरम्यान खूप चांगल्या प्रकारचा होता. धाव एकच धाव. कॉल नव्हता दोघांमध्ये. संवाद दोघांमध्ये अजिबात नव्हता. पण चेंडूची जर फेक जर ॲक्युरेट झाली असती तर धोका मात्र पत्करू शकले असते. कदाचित मात्र यावेळेस डगआउट बॉक्सवर यावं लागलं असतं फलंदाजाला. केवढं कक्ष करून तर नक्कीच यावं लागलं असतं विशालला. तो 2 षटकाचा केस झाला कंप्लीट. 2 षटकाच्या केस पालकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला भेटते. 16 धावा दापलकावरती बनवायच्या असताना इथनं 43 म्हणजे समीकरण इथनं शेलू किंवा शिल्लक अजूनही असेल. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज आहे. डीजे
येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी इथनं अजूनही 27 धावेची गरज आहे. शिवदास भुईर आता मात्र हा षटक फेकतील. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच हा षटक असेल खूप महत्वाचा. या षटकामध्ये येणारा सामन्याचं चित्र आपल्याला पूर्णपणे कंप्लीट पाहायला भेटेल, कारण का 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज आहे. शिवदास भोईर एक चांगला खेळाडू, चांगला गोलंदाज आहे. जगदंब वाकलन टीमचा चेतन डोनेसाठी क्रॉस द लाईन पूर्णपणे प्लॅंक झाले, कारण का अजिबात नेटवर्क मध्ये नव्हते. अजिबात या दरम्यान टच मध्ये नव्हते. फलंदाज क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न केला. फुटवर्कचा अजिबात वापर नाहीये, पायांची अजिबात हालचाल नाहीये आणि इथनं चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटे शिवदास भोईर कडनं. डॉट बॉल. 11 चेंडू 27 धावेची गरज आहे. हा चेंडू आता मध्ये प्रॉपर टायमिंग चालला. चांगल्या प्रकारची फलंदाजी, अशाच प्रकारचा खेळ करायला लागेल चेतन डोनेला. चेंडू जातोय यावेळेस सीमेरेषे पलीकडे. दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. हा चेंडू या दरम्यान पण ऍक्शन रिप्ले मैदानावरती. चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे. बाहुबली षटकार. थँक्यू डीजे. अजून एक जर षटकार मारला तर आमची विलासदादा डोणे यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज. दरम्यान यावेळेस बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार येत आहेत. 15 धावेची इथनं गरज आहे. पलकावरती एकूण धावा इथनं येतात 28. चेतन डोनेला थांबवणं सोपं नसेल. हा डिटर फलंदाज आहे. चेंडू या दरम्यान शॉटचं शीर्षण खूप चांगलं होतं, मात्र षटकार मारायचा प्रयत्न केला. सांगून नाही गेले तुका की पैशाचा नाद करू नका आणि फलंदाज झाले बाद. इथनं फलंदाज होतील बाद समीकरण. या दरम्यान चेतन डोने कंप्लीट करू शकले नाही. सामन्यामध्ये शॉटचं शिरीक्षण काय होतं, नटराज स्टाईलने चेंडू बॅटच्या मध्ये प्रॉपर झाला होता आणि या दरम्यान खूप चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू बरोबर क्षेत्ररक्षक गोदीमध्ये गेला, कारण का प्रॉपर झेल तिथं पकडलं जातोय. समीकरण शिल्लक इथनं चेंडू शिल्लक असलेल्या दरम्यान 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15चं समीकरण. 8 चेंडू 15 धावेची गरज आहे. या दरम्यान मधल्या श्रोती गाठ घेतात विश्वास पाटील, नवीन फलंदाज शिवदास साठी हा चेंडू या दरम्यान समोरच्या दिशेने खेळलेत. अजिंक्य पाटीलचं का क्षेत्ररक्षण झालं, आपला किती चांगला होता बघा. चेंडूवरती नजर तेवढी चांगली आहे आणि एका ऍक्शनने चेंडूला उचलला, फेकला. तोपर्यंत इथनं 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही जाते पुढे 3-0. 30 धावा पालख्यावरती येतात, म्हणजे अजूनही 13 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत इथनं 7 आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. सात चेंडू 13 धावेची गरज आहे. समीकरण अजूनही बॅलन्स सामना. हा चेंडू मध्ये प्रॉपर टायमिंग झालाय. चांगल्या प्रकारची इथनं फलंदाजी. चेंडू जातो मिड विकेटच्या बरोबर रिझन मधून सीमेरेषे पलीकडे. षटकार.
थोडंसं आपण वेळ कमी घ्या प्लीज. जगदंबा वाकलन टीम मध्ये समीकरण इथनं 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावेची इथनं गरज आहे, कारण का पलकावरती एकूण धावा इथनं आता आल्यात 36 धावा बनवायच्या असताना दरम्यान 43 या षटकामध्ये आपण बघितलं तब्बल 20 धावा कसं केल्या शिवदास भोईरने. त्याच्यामध्ये आपल्यातून फलंदाजी केली, आपल्याला चांगला प्रकारचा खेळ पाहायला भेटला. दरम्यान खासकडनं चेतनकडनं पाक टू पाक 2 बॉल 2 षटकार मारले आणि त्याच्यानंतर अंतिम बॉल वरती आपला षटकार पाहायला भेटला विश्वासच्या बॅट मधून. सहा चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. इथनं 7 धावेची गरज आहे. गावदेवी कोळी नांदेवली संघाला अंतिम षटक गोलंदाज महेश. सामना अजून या दरम्यान संपलेला नाहीये, कारण का येणाऱ्या 6 बॉल मध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. विशाल स्ट्रायकरला फलंदाज. या दरम्यान लक फॅक्टर पूर्णपणे ऑन आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी. 6 बॉल मध्ये 7 धावा बनवायच्या असताना पहिल्याच बॉल वरती विशाल धोनीच्या बाद मधून चौकार. थँक्यू डीजे. अजून 3 धावेची गरज आहे. डिगेश मात्रेला पण येऊन थांबायचंय. गावदेवी उंबाडे टीमचे संघनायक डिगेश पण येऊन थांबा, लगेचच आपला सामना असेल. हा चेंडू बाकफुटला गेले, स्क्वारकट दाखवण्याचा प्रयत्न होता, चेंडू अंडर बॉक्स टॅप होतोय. चेंडू डीप मध्ये टॉडमॅनला बिल्ड होईल, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव. 4 चेंडू शिल्लक त्याने जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथनं 2 धावेची गरज आहे. दोन धावेची गरज असताना मात्र इथनं फलंदाज होतील बाद. जे समीकरण शिल्लक आहे, येणारे 3 चेंडू शिल्लक आहे आणि 2 धावेची गरज आहे. 3 बॉल मध्ये दरम्यान 2 धावा बनवावा लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल तर गावदेवी नांदिवली कोलीवाडा संघाला. जगदंबा वाकलन टीमला. जायचं आपण सेकंड करूनच आपण मैदानाच्या बाहेर यावं लागेल आपल्याला. स्पर्धेचा नियम आहे. आजच्या दिवसामध्ये चमकदार परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटला. गावदेवी
नांदिवली कोल्हापूर टीम कडनं 2 सामने जिंकत क्वालिफाय झालाय. म्हणजे आता लढत असेल गावदेवी उंबाडे टीम एका बाजूने, दुसऱ्या बाजूने गावदेवी. या दरम्यान आपल्याला पाहायला भेटेल नांदिवली कोलीवाडा संघ इन ऍक्शन मध्ये. चला 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दरम्यान मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा असेल ज्यांनी मात्र पहिल्या विकेट हॅट्रिक कॅरी केली, मोरेश्वर डोने मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा जायचा आपण त्याला. आमचे विलासदादा डोने, विलासनाना डोने यांच्याकडनं माजी सरपंच नांदिवली कोल्हापूर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. दरम्यान मोरेश्वर डोनेला दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सुद्धा दिली जाईल मोरेश्वरला. ते लगेचच नाणेफेकी सुद्धा केली जाईल.